विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत, त्यातील 30 पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात आहेत, तर 32 जागा पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर विभागात आहेत। 1990 साली शिवसेना भाजप युतीनं पहिल्यांदा एकत्र विधानसभा लढवली होती। भाजप शिवसेना युती असताना भाजप विदर्भातील साधारण 50 जागा लढवत आली आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला 10 ते 12 जागा यायच्या। आतापर्यंत शिवसेनेला पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात जास्त यश मिळालं आहे। अगदी 2014 पर्यंत दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढेपर्यंत साधारण हेच चित्र होतं। गेल्या विधानसभेला म्हणजे 2019 साली शिवसेनेनं पूर्व आणि पश्चिम विदर्भ मिळून 12 जागा लढवल्या होत्या, त्यातील फक्त 4 जागा जिंकल्या होत्या। या सर्व जागा पश्चिम विदर्भातील होत्या। पूर्व विदर्भात पाटीकोरीच राहिली, पण तरीही या खेपेला उद्धव ठाकरेंनी पहिले लक्ष केंद्रित केलंय ते पूर्व विदर्भावर। मित्रपक्ष काँग्रेसच्या नाना पटोलेंचा विभाग, कट्टर शत्रू देवेंद्र फडणवीसांचाही विभाग। विदर्भ म्हणजे आधी काँग्रेस आणि नंतर भाजपचा गड। ज्याला विदर्भात जास्त जागा त्याचा सत्तेचा मार्ग सुकर असं लक्षात आल्यामुळेच आता उद्धव ठाकरेंनी विदर्भाकडे लक्ष केंद्रित केलं असावं। त्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे आवाहन फक्त भाजपालाच नव्हे तर काँग्रेसला सुद्धा आहे हे विसरता कामा नये। यात ठाकरेंना किती यश मिळतं आणि त्यांचा मवियातील मित्रपक्ष काँग्रेस आणि त्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याकडे कसं बघतात यावर 2024च्या विधानसभेची गणितं अवलंबून असते।